प्रेक्षक हो नमस्कार. विश्वशांती दर्शन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं अध्यात्म आणि विज्ञानाच्या ज्ञानमंदिरात तुम्हा सर्वांचं दिवाळीच्या या विशेष भागात मी मनापासून स्वागत करते. सण उत्साहाचा, सण आनंदाचा, हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी मस्त बिनधास्त 24 तास आध्यात्मिक गुरु आणि सतत आनंदी व्यक्तिमत्व असणारे डॉक्टर संजय उपाध्ये सर आज आपल्याशी दिवाळीच्या विशेष भागात गप्पा मारण्यासाठी आले. सर नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की दिवाळीचं मानवी जीवनातलं नेमकं महत्त्व काय? खरं तर दिवाळी हा जो शब्द आहे त्या शब्दामध्येच पहिली दोन अक्षरं उजेडाशी निगडीत आहेत, प्रकाशाशी निगडीत आहेत. आणि त्यामुळे क्रमानं लावलेल्या दिव्यांची रचना तिला दिवाळी असं म्हणतात. त्यामुळे आपण मराठीमध्ये एक शब्द आहे आपला की आपण आळीपाळीनं बोलू. आता आळीपाळीनं बोलू असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा एकानंतर एक असे क्रम आपल्या शब्दामध्ये करतो. त्यातला जो आळी शब्द आहे पहिला तो आणि दिवा एकत्र करून दिवाळी तयार झाला. आता हे तृप्त मनाचा सण म्हणून आपण नेहमी प्रदर्शन करत असतो. याचं कारण असं, जगाला कसं कळणार की मी प्रसन्न आहे म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रसन्न होण्याची क्रिया आम्ही या विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये मी उत्तर देताना मला असं वाटतं की विश्वशांती युनिव्हर्सिटी आहे, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे MIT ही विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी सुरू केलेली ही युनिव्हर्सिटी आणि आज 40 वर्षानंतर त्याच्या 5 विद्यापीठं झालेली आहेत त्याची. आणि त्यातला जो महत्त्वाचा विद्यापीठाचा भाग आहे तो आहे पीस, म्हणजे शांती. आणि स्वतः डॉक्टर कराड त्या विश्वशांतीच्या दृष्टिकोनातून सातत्यानं बोलत असतात. Union of science and religion uplifts spirituality alone will help to bring harmony and peace to mankind. मला असं वाटतं की शांती ही कल्पना जी आहे ती सायलेन्स आणि पीस हे जे दोन इंग्लिश शब्द आहेत ते सायलेन्सशी निगडीत नाही आहे. सायलेन्समध्ये वर्गामध्ये सुद्धा शिक्षक ओरडले सायलेन्स प्लीज की मुलं शांत बसतात, पण ती शांती नव्हे. शांती ही आतून बाहेर पडणारी गोष्ट आहे, फ्रॉम सोर्स टू फोर्स जाणारी गोष्ट आहे. आणि त्यामुळे विश्वशांतीकडे जात असताना ही शांती कशी तुम्ही मिळवणार, त्यात तृप्तीचा मुद्दा आहे. त्यामुळे जो माणूस कंटेंटेड आहे तो माणूस नेहमी शांतीच्या दिशेनं प्रवास करतो. जो तृप्त आहे त्याच्याजवळ शांती मिळण्याची शक्यता आहे. जो अतृप्त आहे तो नेहमी अशांत असतो. त्यामुळे ही जी अतृप्ती आहे तिचं तृप्तीत रूपांतर करण्यासाठी म्हणून आम्हाला आमच्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये काही गोष्टी शिकवल्या जातात. पण दरवेळेला शिकवताना माणसानेच माणसाला शिकवायला पाहिजे असंही नाही. आम्हाला आमच्याकडे उत्सव आहेत, सण आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला कित्येक गोष्टी शिकता येऊ शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिवाळी हा प्रामुख्यानं कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यात असलेल्या तृप्तीच्या अनुषंगानं येणारा हा दिवाळीचा सण आहे. पण हा तसं पाहायला गेलं तर वैश्विक आहे. दिवाळीलाच असं नव्हे, परंतु बाकीच्या देशामध्ये सुद्धा रोषणाई ही जी कल्पना आहे दिवाळीशी निगडीत ती सगळीकडेच केली जाते. अगदी आता क्रिकेटच्या मॅचेस चालू आहेत तर त्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा जिंकल्यानंतर किंवा रात्रीच्या मॅचेस असल्यामुळे कोणता संघ जिंकला तर लगेच तुम्हाला स्टेडियमच्या वर आतषबाजी केलेली आढळते. त्यालासुद्धा दिवाळीच म्हटलं पाहिजे. थोडक्यात काय, डोळ्यांना दिसलं पाहिजे, कानांना ऐकू आलं पाहिजे. त्यामुळे आता अलीकडच्या काळात ध्वनी प्रदूषण म्हणून फटाके वाजवायचे की नाही, वायू प्रदूषण म्हणून फटाक्यांच्या धुराचं काय करायचं, हे सगळे प्रश्न येत आहेत. पण आता धूरविरहित सुद्धा किंवा नुसते डोळ्यांना दिपवणारे पण फटाके आपल्याकडे उपलब्ध होत आहेत आणि झालेले आहेत. त्यामुळे आनंद व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे, तो सामूहिकदृष्ट्या करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै ही कल्पना केवळ अध्यात्मामधली नाही तर भौतिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं एकत्र करू शकता. आणि तो हा क्षण आहे दिवाळीचा. त्यात भावा बहिणीचं नातं आहे एकमेकांशी, त्यात नरकासुराचा वध आहे. त्यामुळे जे दुष्ट आहे त्यांचा नाश आहे. आपलं सनातन शास्त्र असं सांगतं की आततायीनम आयांतम हन्यादेव विचारे. म्हणजे काय तर आततायी जी माणसं आहेत, मी अलीकडच्या काळातले शब्द अतिरेक,
तर अतिरेकी जी माणसं आहेत, आततायी जी माणसं आहेत, त्यांना विचार न करता त्यांचा नाश करा असं आपलं शास्त्र सांगतं. त्यामुळे दिवाळीच्या दृष्टिकोनातून पहिल्या दिवशीचा आपला वधाचा जो मुद्दा आहे दुष्ट प्रवृत्तींचा, तो महत्त्वाचा आहे. त्यातून दिवाळी आहे. भावा बहिणींच्या नात्यामध्ये दिवाळी आहे. यम आणि यमी या बहीण भावांची गोष्ट त्या पाठीमागे. ह्या सगळ्या गोष्टी शोधतो तुम्हाला प्रेक्षक गुगलवरती सापडतील. पण मुद्दा आहे त्यातला, आता बहीण भावांचं नाते समजा, तर ह्या बहीण भावांच्या नात्यामध्ये सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये समजा वितुष्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचं कारण सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलींनाही सहभाग आहे असं कळल्यानंतर भावा बहिणींच्या नात्यामध्ये थोडी गडबड होऊ शकते. परंतु हे सुप्रीम कोर्टाने सांगायच्या आधीच सायकॉलॉजिकली बहिणाबाई चौधरींनी सांगितलेलं आहे. बहिणाबाई चौधरी म्हणतात की लिंबाच्या लिंबोळ्या झाडाखाली पसरल्या, लिंबाच्या लिंबोळ्या झाडाखाली पसरल्या, भावा लेकी झाल्या, आता बहिणी विसरल्या. जेव्हा भावाला मुलगी होईल तेव्हा बहिणीकडे दुर्लक्ष होईल. याचं कारण असं आहे की एकाच रक्ताची दुसरी स्त्री भावाला उपलब्ध झाली स्वतःची मुलगी म्हणून, तेव्हा त्याच रक्ताची जी आधीची बहीण होती तिच्याकडे थोडं दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. किती बारीक जागा आहे. बहिणाबाई चौधरी अशिक्षित असून त्या सांगतात. मला असं वाटतं की असा सगळाच विचार या दिवाळीनिमित्त केला गेला पाहिजे. नुसतेच चिवडा, लाडू, फराळ हे पोटाला आनंद देणारे, तोंडाला आनंद देणारे, जिभेला आनंद देणारे, चविष्ट आहेत, पण ते पोटातून पोट बिघडलं अति खाल्ल्यामुळे तर ते अनिष्ट पण होतात. ते चविष्टचं अनिष्ट न होऊ देता तुम्ही जो आनंद घ्याल तो हा सण आहे, असं माझं सोपं सरळ मत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जुनं काय सांगितलं आहे, नवीन काय सांगितलं आहे याविषयी चर्चा न करता एवढाच मुद्दा घ्यावा आणि दिवाळीकडे आनंद वाटण्याची प्रक्रिया जी आहे त्या दृष्टिकोनातून पाहावं अशी इच्छा आहे. सर, तुम्ही मगाशी बहिणाबाई चौधरींचा उल्लेख केला. संतांनी पण दिवाळीचं महत्त्व सांगितलं आहे, तर ते कसं? संतांनी सांगितलेलं आहे दिवाळीचं महत्त्व. याच्यामध्ये सगळ्यात सोपी आठवण संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींची. ज्या ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्वशांतीची संकल्पना घेऊन विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सातत्यानं त्यांच्या स्टाफबरोबर, म्हणजे टीचिंग स्टाफबरोबर, नॉन टीचिंग स्टाफबरोबर गप्पा मारतात, येणाऱ्या पाहुण्यांबरोबर गप्पा मारतात. ज्ञानेश्वरांची प्रतिमा दिली जाते. त्या ज्ञानेश्वरांचीच ओवी आहे. आता ज्ञानेश्वरी कधी सांगितली गेली तर ज्ञानेश्वरी लिहिली असं मी म्हणत नाही. ज्ञानेश्वरी सांगितली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरी, त्यामुळे कोणीतरी ते लिहून घेतली. त्यामुळे मला नेहमी गमत वाटते ती तुमच्या समोर मांडतो की संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींचा लेखणी हातात घेतलेली प्रतिमा ही सहसा तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे असं मला वाटतं किती वेळा. कारण त्यांनी सांगितलेलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, संत हे नेहमी बोलतात आणि साहित्यिक नेहमी लिहितात. ज्ञानेश्वरांची सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात, सूर्ये अधिष्ठिली प्राची, सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कधी लिहिली? शके 1212. आता शकेमध्ये 78 मिळवलं की 1290, इसवी सन 1290. 700 वर्ष श्रोते होऊन गेली या गोष्टीला. परंतु इतक्या वर्षांपूर्वी हा उल्लेख आला, म्हणजे त्याच्या आधी ही दिवाळीची संकल्पना अस्तित्वात असणार. असं आत्तापुरता आपण अभ्यासाचा विषय घेऊ. आणि ज्ञानाची दिवाळी ही जी संकल्पना आहे ती संकल्पना इतकी सुंदर आहे की संतांनी सातत्याने आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला शहाणं करण्याचाच विचार नेहमी मांडलेला आपल्याला आढळतो. अगदी जगद्गुरू तुकाराम महाराज घ्या, सगळेच संत घ्या, आम्हाला नेहमी शहाणे करतात. आणि त्यामुळे तुकारामांचा अभंग आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर. त्याच्यामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, अशी ओळ आहे. प्रेक्षको विचार करा, आता करोनाच्या काळामध्ये क्वारंटाईन करायला लागल्यानंतर माणसं एकटीच खोलीमध्ये कंटाळली होती. बरं, तुम्हीच घर घेतलं ना, तुम्हीच हप्ते भरलेत ना बँकांचे आणि घर घेतलं, त्या घरात तुम्हाला 14 दिवससुद्धा राहता येत नाही, लगेच तोंड वाकडी करता कंटाळा आला म्हणून. मग तिथे तुकारामांचा अभंग उपयोगी पडतो आणि तो आहे, येणे सुखे रुचे. रुची म्हणजे आवडतो. काय? एकांताचा वास. एकटं राहणं मला आवडतं, एकांताचा वास. आणि त्यांनी काय होतं तर नाही गुणदोष अंगा येतं, कुठचाही व्हायरस आपल्याजवळ येत नाही. मला असं वाटतं की शोध घ्यायला हवा या संत साहित्याचा, आणि त्यातून आम्हाला आता वर्तमानामध्ये आनंदाने जगण्यासाठी
जे मार्ग उपलब्ध होतात ते जसे माऊलींनी सांगितले की ज्ञानाची दिवाळी, ती ज्ञानाची दिवाळी करण्याची आता वेळ आहे. खाणं तर राहायचो, पण खाणं ही प्राण्याची संकल्पना आहे, प्रेरणा आहे. ही मनुष्याची प्रेरणा नव्हे. मनुष्य प्राणी म्हणून आपण खातो तसं पाहायला गेलं, पण खाण्यासाठी मनुष्य नाही आहे, मनुष्यासाठी खाणं आहे. परंतु प्राण्यांच्या दृष्टिकोनातून प्राण्यासाठी खाणं आहे, पण आपल्यासाठी तसं नसल्यामुळे माऊलीने तो मुद्दा सांगितला की ज्ञानाची दिवाळी महत्त्वाची. भोजनाचा आनंद तर आहेच, पण माऊलींचं म्हणणं आहे की आनंदाचं भोजन पण महत्त्वाचं आहे. आणि आनंदाचं भोजन पण महत्त्वाचं अशासाठी की तिथे ज्ञानाचा मुद्दा येतो. आणि तसं आपण या दिवाळीकडे पाहायला हवं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला ठाऊक नाही, पण विचार करा याच्यावरती. सोपं आनंदाने जगण्याचा अत्यंत सुलभ मार्ग उपलब्ध आहे आमच्याकडे. आम्ही दुर्लक्ष करतो, आणि आम्ही जेव्हा दुर्लक्ष करतो तेव्हा ज्ञानेश्वरीचं त्याच्यावरही सुद्धा ऐकणाऱ्याला या ज्ञानाचा फायदा मिळत नसेल तर त्याचं कारण त्याने असं म्हटलेलं आहे की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, परी त्वचेची आ पदर आड, तरी ते अव्हेरून गोचिड अशुद्ध काय निगती. गोचिड जी आहे ती आचळाला, कातडाला चिकटते आणि अशुद्ध रक्त घेत राहते, पण त्या आचळाच्या आत असलेलं जे अमृततुल्य दूध आहे ते गोचिडाला मिळत नाही. तशीही माणसं असतात समोर उपलब्ध असून सुद्धा. कैसे प्राप्तीचे वेळे, काय म्हणतात माऊली, कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे, की असं ते आपुले डोळे आपण झाकी. समोर उपलब्ध आहे पण बघायचंच नाही, कानावर चांगलं ऐकू येते पण ऐकायचंच नाही. इथे मनाचा मुद्दा येतो. तेव्हा मन लागतं हे सगळं समजून घेण्यासाठी. तुमच्याकडे आहे म्हणून तुमच्याशी या गप्पा मारतोय. सर, तुम्ही इतकं सुंदर माहिती सांगितली, पण आत्ताची सध्याची परिस्थिती बाहेरची अशांत आहे. अशामध्ये शांत कसं राहायचं आणि मन आनंदी कसं ठेवायचं याच्याबद्दल शेवटी काय सांगाल जाता जाता? काय आहे की आनंदी राहणं ही गोष्ट काही बाहेरून विकत घ्यायची गोष्ट नाही, ही आतून बाहेर पडणारी गोष्ट आहे. तुम्ही आतमध्ये आनंदी राहा. ते आनंदी असणं जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मी जे अध्यात्म शिकवतो ते आतून आध्यात्मिक होण्याची प्रक्रिया म्हणजे आतून काही कारण नसताना आनंदी राहणं. त्यामुळे तुम्ही उल्लेख केलात की आध्यात्मिक गुरु असा, पण गुरु म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं इतकंच आहे की मनुष्याचा जन्म मिळाला आहे प्रेक्षक हो, तर तो एकदा मिळालेला जन्म आहे तो आनंदाने जगूया ना. गेल्या जन्मी मी काय होतो मला ठाऊक नाही, पुढचा जन्म मला ठाऊक नाही. मग आत्ता ज्ञानासहित जगण्याची संधी मिळाली आहे मनुष्य म्हणून, त्याचा फायदा घ्यायला हवा. आणि त्याच्यासाठी शांतीच्या दिशेनं जावं लागेल. मन शांत लागेल तर 80-120 तुमचं ब्लड प्रेशर राहील. 120-80 ब्लड प्रेशर राहण्यासाठी म्हणून तुम्ही शांत असणं आवश्यक आहे. आणि ते प्रेरणेनं साध्य होणार नाही, ते सुरुवातीला आम्हाला बुद्धीतून साध्य करायला लागेल. आणि बुद्धीवर जगतो तो मनुष्य आणि प्रेरणेवर जगतो तो प्राणी. मग बुद्धीकडनं आम्ही सातत्याने आनंदाने जगलो की मग तो आनंद तुमच्या मज्जारज्जूत जातो आणि मग प्रतिक्षिप्त क्रियेमध्ये तुम्ही आनंदी राहायला सुरुवात होते. आणि ते मेंदूकडनं खाली उतरायला पाहिजे. आमचा मेंदूच चंचल बुद्धीचा असल्यामुळे आम्हाला कित्येक वेळा या गोष्टी साध्य होत नाहीत. त्यामुळे काय करता येईल मग आम्हाला? विश्वशांती मार्गावर जायचं आहे. विश्वशांती दर्शन हे चॅनलचं नाव आहे. त्यामुळे ते आनंददायी विश्वाचं दर्शन हवं असेल तर मधला जो विश्व शांती दर्शन मधला शांती शब्द आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि मग तो कसा साध्य करायचा? रडून शक्य नाही, ओरडून तेही शक्य नाही. मग शांतीचा मार्ग काय? तर शांत राहणं म्हणजे सायलेन्स का? नाही. मग पीस काय आहे? तो पीस जो आहे तो कंटेंटेड माइंड्स आहे, तृप्त मन जे आहे त्या तृप्त मनाने ते साध्य होईल. मग ते कसं साध्य करायचं? तर ते साध्य करण्याचे 2 मार्ग. प्रसन्न मौन म्हणून बघा, ज्ञानेश्वर माऊलींची तस्वीर बघितली, प्रतिमा बघितली की ती अशी शांतपणे बसलेली आहे आणि चेहऱ्यावरती एक बारीक हसू आहे. त्याला इंग्लिशमध्ये $1,000,000 स्माईल म्हणतात. ते बाहेरून आत आलेलं नाही आहे, कोणतरी विनोद सांगितला म्हणून नाही हसले, ते आतून बाहेर पडतं ते. पण मग हे आतून बाहेर पडत नसेल तर काय करायचं? तर बाहेरून आत घ्यायचं, बाहेरून आत घ्यायचं आणि आपल्याकडे ठेवायचं, सांभाळून ठेवायचं, आउटसोर्स करायचं. म्हणजे मग हसणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. मौन नाही जमत आम्हाला, रडायचं नाही आहे, रडायचं पण नाही आहे, मग आम्हाला एकच पर्याय शिल्लक राहतो, तो आहे हसणं. मग हसणं कशामुळे साध्य होतं? चांगल्या घटनांमुळे हसणं साध्य होतं, किंवा एखादी व्यंगात्मक गोष्ट घडली तर हसणं साध्य होतं. आणि ते विनोदाच्या माध्यमातून साध्य होतं. आणि त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रेक्षक हो, मन शांत कसं ठेवायचं आणि आनंदी कसं राहायचं याची गुरुकिल्ली आज आपण या भागातनं उपाध्ये सरांकडनं जाणली.
भेटूयात अशाच गप्पांना पण पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.